अक्कलकोट येथील नरसिंह मंदिर हरवाळकर गल्ली येथे संत रोहिदास महाराज यांच्या 647वी जयंतीचे औचित्य साधून सर्व चर्मकार समाज बांधवांच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करून श्रीफळ फोडून दीप प्रज्वलित करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच संत रोहिदास महाराज यांच्या कार्याची माहिती समजून घेण्यात आली. संत रोहिदास यांचा जन्म सुमारे इसवी सन 1450 मध्ये झाला असावा असे म्हणतात. भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात. ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते. ते कुलभूषण कवी होते. तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते. त्यांनी लक्षणीय योगदान केले. त्यांच्या गुरु ग्रंथ साहिबमध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत. संत रोहिदास इसवी सन 1500 ते 16व्या शतकादरम्यान भक्त चळवळीचे भारतीय रहस्यवादी कवी होते. रविदासांच्या भक्ती चळवळीवर पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरु म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे. ते कवी, संत, समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व होते. अशा एक न अनेक कार्याची माहिती घेण्यात आली. या प्रसंगी चर्मकार समाजाचे अध्यक्ष अंबरीश हरवाळकर, ज्येष्ठ पत्रकार स्वामीनाथ हरवाळकर, ज्येष्ठ शिक्षक आनंद खजुर्गीकर सर, दत्ता हरवाळकर, परशुराम नावदगीकर, आनंद हरवाळकर, प्रशांत महाजन, दशरथ हरवाळकर, संजय मानकर, अशोक हरवाळकर, गुरण्णा हरवाळकर, राजू हरवाळकर, राहुल वंजारी, सिद्धांत हरवाळकर, शिवानंद माशाळकर, समर्थ बमनाळीकर, आकाश माशाळकर, अक्षय बमनाळीकर, दीपक हरवाळकर, ओंकार बमनाळीकर, अमोल हरवाळकर आदी समाज बांधव उपस्थित होते.